थंडीचा जोर ओसरल्यानं आंबा उत्पादक शेतकरी आता संकटात सापडलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात अद्यापही अनेक ठिकाणी आंब्याला मोहर आलेला नाही। डिसेंबर जानेवारीमध्ये आंबा व्यवसायाच्या दृष्टीनं मोहर येणं अत्यंत महत्त्वाचं असतो। सलग कमी तापमान राहिल्यास आंब्याला मोहर योग्य प्रमाणात येतो आणि तो टिकून राहतो। गेल्या 2 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे। आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। कमाल आणि किमान तापमान वाढल्यानं मोहर कुजणं आणि त्यावर किडीच्या प्रादुर्भावाची जास्त शक्यता आहे। कोकणातल्या 80% आंबा बागेत डिसेंबरमध्ये मोहर नाहीये। पुढील काही दिवसांचं तापमान हेच आंबा हंगामासाठी निर्णायक आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। गेले काही दिवस कोकणात थंडीचा जोर ओसरल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। यावर्षी आधीच पाऊस लांबल्यामुळे आंब्याला मोहर येण्यास उशिरा सुरुवात झाली होती आणि त्यातच आता थंडी देखील ओसरल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात अद्याप अनेक ठिकाणी आंब्याला मोहर आलेला नाही। डिसेंबर जानेवारीमध्ये आंबा व्यवसायाच्या दृष्टीने येणारा मोहर हा महत्त्वाचा असतो, पण यावर्षी पाऊस लांबला त्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहर काही आंब्यांना आलेला नव्हता। नोव्हेंबरच्या एंडिंग पासून आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झालेली होती। चांगली थंडी देखील पडत होती, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंडी गायब झालेली आहे। त्यामुळे या गायब झालेल्या थंडीचा परिणाम जो आहे तो आंब्यावरती झालेला आहे। त्यामुळे सलग कमी तापमान राहिल्यास आंब्याला मोहर योग्य प्रमाणात येतो आणि टिकून राहतो। मात्र गेल्या 2 दिवसांपासून थंडी गायब झाल्याने आंबा बागायतदारांची चिंता देखील वाढलेली आहे। कमाल आणि किमान तापमान वाढल्याने मोहर कुजणे आणि त्यावर किडीच्या प्रादुर्भावाची जास्त शक्यता असते आणि त्याचमुळे सध्या आपण जर पाहायला गेलं तर वातावरणातील ह्या बदलामुळे जवळपास कोकणातील 80% आंबा बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोहरच आलेला नाहीये।